लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता आज दुपारी लागणार आहे, परंतु काही मतदारसंघात अजूनही उमेदवारी जाहीर झाली नाही. त्यामुळे इच्छुक उमेदवार, खासदार प्रतीक्षेत आहे. माझ्यासोबत भंडारा गोंदियाचे खासदार सुनील मेंढे आहेत. सुनील भाऊ, खूप खूप स्वागत आहे TV 9 मध्ये. तुमची उमेदवारी अजून जाहीर झालेली नाही, तुम्ही सिटिंग खासदार आहे तिथले. आज आचारसंहिता लागते, काय सांगणार? निश्चितपणे महायुतीच्या आपसातल्या काही जागा आमच्या काही निश्चित व्हायच्या आहेत. त्यामध्ये आमच्या ह्या गडचिरोली, भंडारा गोंदिया, रामटेक अशा काही आमच्या विदर्भातल्या काही, अमरावती, ह्या सगळ्यात तिकीट अजूनपर्यंत निश्चित झालेल्या नाहीत. परंतु नजीकच्या काळामध्ये मला वाटतं बोलणी सुरू आहे आमच्या वरिष्ठ नेत्यांसोबत, आणि ते झालं की हा तिढा सुटेल. तुमच्या मतदारसंघावर राष्ट्रवादीने दावा केलेला आहे. तुमच्या पक्षातूनही 2 जण दावेदार आहेत. निश्चितपणे राजकारणामध्ये प्रत्येक पक्ष हा शेवटी सत्तेसाठी किंवा उमेदवारीसाठी दावेदारी असतो, आणि आमच्या मित्रपक्षांचे विशेषतः प्रफुल्लजी पटेल जे राष्ट्रवादीचे राष्ट्रीय नेते पण आहेत, तर त्यांच्या अनेक दिवसापासून त्या माझ्या मतदारसंघात वावर आहे, त्यांनी तिथे त्याचं प्रतिनिधित्व केलेलं आहे. त्यामुळे त्यांनी दावेदारी करणं स्वाभाविक आहे. परंतु मागच्या काळात आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कामं केली आहेत. मी स्वतः राष्ट्रवादीच्या उमेदवारांना 2 लाखाच्या साधारणतः मतदारांनी निवडून आलेलो आहे त्याच्या विरोधात. त्यामुळे आता आमची दावेदारी मजबूत आहे, त्यामुळे आम्हाला त्यात शंका नाही. परंतु वरिष्ठ लेवलला जे काही ठरवतील त्यानुसार तो निर्णय होईल. तुमच्या भाजपकडूनही 2 नावं चर्चेत आहेत. एक तुम्ही खासदार सुनील मेंढे आणि माजी राज्यमंत्री डॉक्टर परिणय फुके. 2 परीक्षार्थी आहे, एकाचा रिझल्ट लागणार, एक पास होणार आहे. मला विश्वास आहे की गेल्या 5 वर्षात मी पार्टी लाईनवर राहून पक्षाची असोत की लोकांची असोत की माझ्या मतदारसंघातील सर्वसामान्य आणि आमची जी काही आदरणीय नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आम्ही जे काही काम करतो केंद्रामध्ये, त्याच्या ज्या अपेक्षित अशा कामावरती मी लक्ष केंद्रित करून सामान्य लोकांमध्ये वावरलो आहे. आमच्या भागातले मेडिकल कॉलेजचे विषय असोत, शेतकऱ्यांचे विषय असोत, अशा अनेक विषय, आणि जे काही आमचे युवकांचे विषय, बेरोजगारीचा विषय असो, मी स्वतः बेरोजगार मेळावा घेतलेला आहे, सांस्कृतिक मेळावा घेतलेला आहे, मोठ्या प्रमाणात खासदार क्रीडा महोत्सव मी घेतलेले आहेत. हे सगळे उत्सवसोयी दिव्यांगासारख्या त्यांना मदत करण्याच्या विषयावरती असोत, तर तालुका स्तरावरती जाऊन मी त्यांना ती मदत करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. जेवढे काही कार्यक्रम राबवले ते सगळे प्रामाणिकपणे कार्यकर्ता म्हणून मी काम केलं आहे 5 वर्षात. मला वाटते जनता आणि पक्ष दोघेही याचा निश्चितपणे विचार करतील, आणि मला विश्वास आहे हे तिकीट मला मिळेल. धाकधूक वाटते, कारण की आज आचारसंहिता लागते आहे, लिफाफा बंद आहे तुमच्या नावाचा, तुमच्या 2 पैकी एका जणाच्या नावाचा, आणि कधी निकाल लागेल कधी निकाल. एखाद्या विद्यार्थ्याने परीक्षा दिल्यावर जसं तो निकालाची वाट पाहतो, तसं 5 वर्ष तुम्ही परीक्षा दिली ना, आता निकालाची घडी आहे. नाही, निश्चित थोडंफार असं हे असणं स्वाभाविक आहे. परंतु मी ज्या भागातून आलेलो आहो आणि जिथून मी काही पूर्णपणे लहानपणापासून काही राजकारणी नाही, त्यामुळे मला या सगळ्या गोष्टी चढाओढीचा खूप चिंता वाटत नाही. आणि मला विश्वास आहे माझ्या पक्षाच्या नेतृत्वावरती, आणि पक्षाची जी काही शिस्त आहे, पक्षाची जी काही विचार पद्धती आहे, विचारप्रणाली आहे, या सगळ्या गोष्टीवरती माझा गाढा विश्वास आहे, आणि लहानपणापासून आहे, तो आत्ताचा नाही. त्यामुळे मला विश्वास आहे की मला ती तिकीट मिळेल, आणि धाकधुकीचा प्रश्न नाही. शेवटी पक्षाचा जो निर्णय आहे तो अंतिम निर्णय असतो, आणि आमच्या पक्षामध्ये पक्षशिस्तीच्या बाहेर आम्ही जात नाही. तुम्ही काही नेत्यांची भेट घेतली, कारण की उमेदवारीसाठी काही लोक दिल्लीत तळ ठोकून आहेत, काही नेत्यांशी बोलले, भेटले? नाही, मला की आमची जी कार्यपद्धती आहे, कार्यप्रणाली आहे, तेव्हा दिल्लीला जायची गरज वाचली नाही. कारण की 5 वर्ष आणि जे मी काम केलं जनतेमध्ये आणि संसदेमध्ये सुद्धा आपण जर बघितलं तर माझी कामगिरी तुम्हाला चांगली दिसेल. आणि त्यामुळे असं आत्ता निवडणुकीच्या वेळेवर तोंडावरती, कारण की मी स्वतः रनिंग खासदार आहे, त्यामुळे मी आता निवडणुकीच्या तोंडावरती वारंवार कोणी नेत्यांच्या भेटायचा असा विषय नाही. आवश्यक तेवढेही देवेंद्रजींची आणि अशी एखादी मी भेट 8-10 दिवसापूर्वी घेतलेली आहे. त्यामुळे वारंवार भेटण्याचा हा असं काही विषय नाही. सगळे आम्हाला अगदी जवळून आमचे वरिष्ठ नेते सगळे जवळून आम्हाला बघतात, त्यामुळे तशी काही ती अडचण नाही. बरोबर, एक सांगितलं होतं की सर्वे जो झालेला आहे पक्षाकडनं, त्यात कोणी आघाडीवर आहे, कोणी पिछाडीवर आहे, त्याबाबत काय सांगणार? नाही, मुळात सगळे सर्वे जे होतात ते आम्हाला सांगून होत नाहीत, ते आमच्या उपरांत होतात, आणि ते सगळ्या गोष्टी म्हणजे माहिती होत नाहीत. परंतु तरी मला जो काही मी मतदारसंघात फिरतो, गेल्या जेव्हा इतक्या मागच्या 15-25 दिवसा 1 महिन्यामध्ये
एक बऱ्यापैकी लोकांची भावना असं आहे की लोकांनी परत मला एकदा पार्टीने मला उमेदवारी द्यावी आणि निश्चितपणे मोठ्या मताधिक्याने सुद्धा मी त्या भागातून निवडून येईल हा मला विश्वास आहे. सर कधीपर्यंत उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता आहे, काय वाटतं भंडारा गोंदियाची? मला असा अंदाज आहे की जेव्हा आपला हा तिढा एकदा महायुतीचा आमचा आपसातला जो एक 17-18 तारीख असा अंदाज होते त्यापूर्वी ते निश्चित व्हावं असं आम्हाला वाटतं. शेवटचा प्रश्न माझा, परिणय फुके गेले 1-1.5 वर्ष झाले तळ ठुकून आहे तुमच्या मतदारसंघामध्ये फिरतायत आणि आत्ताच्या घडीला पक्ष एक असला तरी कॉम्पिटिटर आहे तुमच्या तिकिटासाठी, कसं बघता याच्याकडे? नाही, परिणय फुके हे नेते आहेत आमचे निश्चितपणे आणि पहिले ती मला तर माझ्या माहितीनुसार तर पहिले त्यांची खूप काही इच्छा पण नव्हती, पण गेल्या काही महिन्यापासून ते दिसतात आहेत. परंतु लोकांचं जर बघितलं तिथलं बाकी सगळं समीकरण तुम्ही बघितले त्या भागातील तर ते सगळी समीकरणं माझ्या बाजूला येतात. स्थानिक उमेदवार म्हणून समीकरण म्हणतात, सगळ्या दृष्टीने सगळे समीकरणं माझ्या बाजूला येतात असं मला वाटतं. त्यामुळे माझा विचार आणि मला वाटत नाही माझी काही निगेटिव्हिटी त्या भागात मतदारसंघामध्ये आहे किंवा सगळे माझे कार्यकर्ते, माझे साधारणतः आमचे मतदारातले सामान्य लोक, शेतकरी हे सगळे माझ्या पाठीशी मोठ्या प्रमाणात उभे तिथे आहेत. त्यामुळे माझी दावेदारी ही प्रथम आणि प्रबळ आहे असा मला विश्वास आहे. खूप खूप धन्यवाद. कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.